नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षक भरतीच्या ॲडव्हर्टाईज येत आहेत. मग त्यामध्ये काही तासिका तत्वावरती शिक्षक भरती असेल किंवा काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरती असेल. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जाहिराती येत आहेत. त्याची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे शिक्षक भरतीचे निकष नेमके आता कोणते लावायचे त्या संदर्भातलं एक परिपत्रक आहे, ती अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे अजून एक जो 10% शिक्षक पदभरतीच्या रिक्तपात्र जागा आहेत त्याबद्दलचं एक परिपत्रक, अशा 3 प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यातील ही जी पहिली अपडेट आहे, आता सध्या रयत शिक्षण संस्था यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा स्थानिक पातळीवरती, जसं की आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी रयत शिक्षण संस्था सातारा वॉक इन इंटरव्ह्यू, म्हणजे आता या ठिकाणी हे तासिका तत्वावरची शिक्षक पदभरती आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना यामध्ये शिक्षक म्हणून जॉईन होऊ शकतात. आता हे एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट बेस असतं, परंतु आता हे कधीपर्यंत चालतं, यामध्ये पुढे कितीपर्यंत चालेल, आता हे जे जॉईन झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना माहीत असेल. तर ज्यांना गरज आहे ते ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ह्या प्रकारची ॲडव्हर्टाईज आहे ती पाहू शकतात किंवा स्थानिक पातळीवरती न्यूजपेपरमध्ये देखील या ॲडव्हर्टाईज येत असतात. आता ही शिवाजी विद्यापीठ संलग्नित संस्थेच्या विविध महाविद्यालयात चालू असलेल्या वर्षाकरता स्थानिक निवड समितीमार्फत केवळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावरती खालील विषयांची अध्यापक पदे भरावयाची आहेत. आता यामध्ये देखील बरीच पदे आहेत. बरी म्हणजे प्रत्येक विषयाची पदे आहे असं देखील म्हणू शकता. आणि 10 तारखेला त्यांचा इंटरव्ह्यू आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश सगळीच पदे आहे यामध्ये. बघा, मराठी, हिंदी, इंग्लिश, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, वाणिज्य, राज्यशास्त्र, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र. पवित्र पोर्टलवरती जी तुम्हाला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे त्यांची जी PDF आहे त्यामध्ये जेवढे सब्जेक्ट मेन्शन केलेले आहेत ते सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. तुम्ही कोणता पेपर पास असेल तर तुमचं स्पेशलायझेशन कोणतं असेल तर कोणत्या इयत्तेसाठी तुम्ही पात्र आहात, अशा प्रकारचा हा जो चार्ट आहे अगदी सेम त्या प्रकारचा या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. आणि अशा प्रकारची भरपूर पदे आहेत. बघा तुम्ही, जवळजवळ 17, 22, 25, 26, 2, 5, 7 म्हणजे 1 आणि 2 आणि 3 अशी नाही तर बऱ्या प्रमाणात ही पदे रिक्त आहेत. अशा प्रकारची पदे भरावायची आहेत. त्याचप्रमाणे आता ही तर ऑफिशियल वेबसाईट आहे आणि वेगवेगळा म्हणजे हा मेन GR आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवरती त्याची ॲडव्हर्टाईज भेटून जाईल. तुम्ही या ठिकाणी बघायचं की हे सगळ्या ठिकाणी, आता या ठिकाणी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट इथे 10 तारखेला पोचायचं आहे. पुन्हा धनंजय गाडगीळ इथे देखील 10 तारखेला इंटरव्ह्यू असणार आहेत. छत्रपती शिवाजी कॉलेज इथे देखील 10 तारखेला इंटरव्ह्यू असणार आहेत. पुन्हा इथे धनंजय वाणिज्य विद्यालय आहे, छत्रपती शिवाजी कॉलेज आहे, अशा बऱ्याच ठिकाणी. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका म्हणजे पनवेल या ठिकाणी देखील, या जिल्ह्यात देखील रयत शिक्षण संस्थेच्या जाहिराती निघालेल्या आहेत. त्यामुळे आता जाहिराती येताना आता एक तर त्या कंत्राटी पद्धती असतील किंवा अशा ह्या प्रकारच्या तासिका तत्वावरती असू शकतात. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पेजवरती अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. जर तुम्ही तासिका तत्वावर जॉईन होत असाल तर तुम्ही नियमित सेवेसाठी कुठलाही हक्क मागू शकत नाही. आणि हे सगळ्याच ठिकाणी असतं, वेगळं असं काही नाही. मुलाखतीसाठी जो अर्ज आहे तो भरताना मात्र 100 रुपये फी आकारली जाईल. हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ॲडव्हर्टाईज प्रसिद्ध केल्याचं खाली लिहिलेलं आहे. त्यानंतर आपली दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा. आता हे अहमदनगर जिल्ह्याचं परिपत्रक आहे, पण हेच असंच परिपत्रक जे ते आपापल्या जिल्ह्याचं स्थानिक पातळीवरती काढत असतं. तर यामध्ये बघा, पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कारवाईबाबत. आता हे पवित्र पोर्टलवरती जी उर्वरित शिक्षक पदभरती आहे त्या संदर्भातली ही अपडेट आहे. खाजगी शैक्षणिक सर्व संस्था
त्यानंतर उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कार्यवाही करावयाची आहे. आता भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर रुजू न झालेल्या उमेदवारांना रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांकडून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यानुसार या पुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर रुजू न झालेले उमेदवार यामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी, जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील. म्हणजे असे आदेश तर दिलेले आहेत आणि नव्याने येणाऱ्या याच्यामध्ये विचारात घेता येतील असं सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा दिलेला आहे की जो शासन निर्णय प्रसारित केला होता त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याने शैक्षणिक संस्थांनी अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवावी. म्हणजे हा शासन निर्णय जो आहे त्यानुसार तरतुदी करायच्या आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांनी अद्ययावत बिंदू नामावली आणि रिक्त पदे आरक्षण निहाय या गोष्टींचा विचार करून आता ही रिक्त पदांची माहिती तयार करायची आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा दिलेला आहे की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग अधिनियम 2024 राज्यात दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत. आपण पवित्र पोर्टलवरच्या जे प्रेस नोट आहे त्या प्रेस नोटच्या अंतर्गत हा 3 नंबरचा मुद्दा जो दिलेला आहे तो त्यांनी इन्क्लूड केलेला आहे आणि त्यावरती पुन्हा त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं की जे SCBC आरक्षण आहे त्या संदर्भात. तर हे बिंदू नामावलीमध्ये ॲड करायचं आहे आणि त्यासाठीची ती 2 सेपरेट परिपत्रकं काढली होती. मग आता पवित्र पोर्टलवरती ही परिपत्रकं काढली, सेम त्याच परिपत्रकांचा आधार घेऊन आता ह्या बिंदू नामावलीमध्ये त्या ॲड करायच्यात. त्यामुळे त्याचा आधार घेऊन बाकीच्या गोष्टी पुढे चालू कराव्या. त्यामुळे हे SCBC आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याची कार्यवाही करण्यात यावी. स्पष्ट असं सांगितलेलं आहे. SCBC आरक्षण याचा बिंदू मोजा आणि मग पवित्र पोर्टलवरती जाहिरात देणार आहेत. त्यानंतर पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करावयाची असल्याने सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातीसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. त्यामुळे आता जी काही कार्यवाही चालू आहे ती तात्काळ पूर्ण करून पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्यासाठीची जाहिरात येणार असल्यामुळे ह्या आत्ता सध्या ज्या कार्यरत कार्यवाही आहे त्या पटापट करून घेऊन बाकीच्या गोष्टी लवकरात लवकर करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपली तिसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे 10 पेक्षा कमी पटसंख्या आहे त्या शाळेवरती D.Ed. B.Ed. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठीच्या ज्या सूचना निर्गमित केल्या आहेत त्या सूचनामध्ये नेमके निकष कोणते वापरायचे या संदर्भातला हा GR त्यांनी काढलेला आहे. यामध्ये D.Ed. B.Ed. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी शासन निर्णय ऑलरेडी त्यांनी निर्गमित केला आहे. आता या क्षेत्रीय कार्यालयाचा विचार करता जे सदर आवश्यकतेनुसार शिक्षण आयुक्त यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित करावयाच्या आहेत. आता जो शासन निर्णय 23/9/2024 मधील अटी आणि शर्ती आहे तसेच प्रचलित तरतुदी आहे त्या उमेदवाराची निवड करण्यासाठी निर्गमित तरतुदींशिवाय खालीलप्रमाणे अधिकच्या सूचना देणे आवश्यक आहेत. म्हणजे त्यांनी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत पण त्या व्यतिरिक्त अजून सूचना देणं यामध्ये अपेक्षित होत्या. तर त्या ज्या सूचना आहेत त्या खाली दिलेल्या आहेत की सदरची नियुक्ती प्रक्रिया ही 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये 2 पैकी 1 नियुक्त कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी. 10 पेक्षा कमी पटसंख्या असेल तर 2 पैकी 1 नियुक्त पद्धतीने शिक्षक भरती यामध्ये होणार आणि 10 पेक्षा जर जास्त पटसंख्या झाली तर त्यामध्ये 1 नियमित शिक्षक देण्याची कार्यवाही करण्यात यावी. 10 पेक्षा कमी असेल कंत्राटी
आणि 10पेक्षा जास्त गेलं तर नियमित शिक्षक देण्याची कार्यवाही यामध्ये करण्यात यावी. त्याचप्रमाणे खाली 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे की 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना 2 शिक्षक कार्यरत असल्यास त्यापैकी एका शिक्षकाचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतरच अशा शाळेची रिक्त पद झाल्यानंतरच दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा. कारण जर आधीच शिक्षक नियुक्त केला तर तो अतिरिक्त ठरतो. त्याचप्रमाणे उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा. कारण कंत्राटी पद्धतीने किंवा तासिका तत्वावरती आता ह्या ज्या शिक्षक पदभरती आहे बऱ्याच ठिकाणी काही अशा अटी टाकलेल्या आहेत की तो शिक्षक हा स्थानिक असावा. त्याचप्रमाणे स्थानिक हद्दीतील जर उमेदवार हे एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वीसाठी तर त्यांच्या अर्हतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवाराचा विचार यामध्ये करण्यात येईल. ज्याला जास्त गुण त्याला प्रिफरन्स. त्यानंतर समान गुण जर झाले तर शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता ज्याची जास्त त्याला यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर ह्या अर्हता जरी समान झाल्या तर मग जो वयाने जास्त आहे त्याला प्रिफरन्स देण्यात येईल. म्हणजेच या ठिकाणी एकापेक्षा जास्त उमेदवार आले तर त्यांचे मार्क्स बघितले जातील. मार्क्स पण सेम आले तर त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता बघितली जाईल. ते देखील सेम आलं तर त्यांचं वय विचारात घेतलं जाईल. त्यानंतर रिक्त पद झालेल्या शाळेंच्या ग्रामपंचायती हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा. तसेच संबंधित तालुक्यातील देखील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा विचार करण्यात यावा. त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवाराचे अर्ज प्राप्त न झाल्यास तालुक्यातील नाहीतर मग जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास वर जे 4 पॉईंट सांगितलेले होते की पहिलं त्यांचं शैक्षणिक अर्हता, नंतर त्यांची व्यावसायिक अर्हता बघावी, त्यानंतर त्यांचे मार्क्स, त्याच्यानंतर त्यांचं वय, अशा प्रकारे सिक्वेन्स ठेवलेला आहे. त्यानंतर महानगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत किंवा महानगरपालिका शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांच्याशी तर नगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मुख्याधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरी करणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे हे जे उमेदवार आहेत ते मानधन तत्वावरती नियुक्ती देण्याबाबत निर्देशित दिलेले आहेत. त्यानंतर 10पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात यावी. निवड झालेले उमेदवारांच्या पदस्थापना देण्यास 10 पटसंख्येपेक्षा अधिक शाळांमध्ये पदे रिक्त नसल्यास 10 व त्यापेक्षा पटसंख्येच्या शाळांमध्ये पदस्थापना देता येईल. वर नमूद केलेले अतिरिक्त सूचना या आधी काढलेल्या शासन निर्णयामध्ये प्रचलित तरतुदी विचारात घेऊन 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील 2 शिक्षकांपैकी एका शिक्षक पदावरती D.Ed. B.Ed. अर्हताधारक बेरोजगार पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदन पात्र मागवून तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. अशा प्रकारे जर पात्रताधारक उमेदवारांची संख्या जास्त झाली किंवा कशा पद्धतीने त्यांची निवड करायची आहे त्या संदर्भातल्या सूचना ह्या आधीच्या परिपत्रकामध्ये ॲड करून त्या पद्धतीने पुढची कार्यवाही करावी असं सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आता कंत्राटी पद्धतीच्या शिक्षक पदभरती आणि तासिका पद्धतीच्या पदभरती सगळ्याच ठिकाणी होताना दिसत आहे. पेपरमध्ये त्याच्या जाहिराती येतील, आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांच्या जाहिराती येत असतात, त्यामुळे त्या ठिकाणी लक्ष असू द्या. त्याचप्रमाणे जे 10 पटसंख्येच्या शाळा आहेत आता त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरती चालणार. आता हे निकष कसे निवडायचे हे परिपत्रक झालेलं आहे. अशा प्रकारे रयत शिक्षण संस्था 10 पटसंख्येपेक्षा कमी असणारे कंत्राटी शिक्षक पदभरती, त्याचप्रमाणे सेकंड फेज ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत त्या संदर्भाची आता सध्या तरी कार्यवाही चालू आहे असं म्हणण्यापेक्षा त्या ज्या पवित्र पोर्टलवरती याआधीच गेल्या महिन्यात सूचना दिल्या होत्या की ज्या त्या आस्थापनांनी आपापल्या बिंदू नामावलीची प्रोसिजर चालू करावी, SCBC आरक्षण त्यामध्ये जोडावं आणि बिंदू नामावली अद्ययावत करावी आणि पुढील भरती प्रक्रिया ही सुरू करावी. आता ही
वेळखाऊ प्रोसिजर आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अशा 3 महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओमधून पाहिल्या आहेत. आणि आता काही दिवसातच आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवरती आता नवीन सूचना येण्याची, अपडेट येण्याची आपण वाट पाहूया. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.